ठरलं तर मग या मालिकेच्या 18 नोव्हेंबरच्या भागामध्ये आपण पाहणार आहे. सायली ही पूर्णा आजीला म्हणते की हे लक्ष्मीचं नाणं आपण पूजेला ठेवायचं का? तर पूर्णा आजी ही खूप वेळ विचार करते आणि त्यानंतर ती सायलीच्या हातामध्ये नाणं देतात. घरातल्या सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसतो. मगाशी प्रिया ही ते नाणं मागत होती, पण पूर्णा आजीने तिला दाखवलं सुद्धा नाही आणि सायलीच्या हातामध्ये ते नाणं सुद्धा दिलं. त्यानंतर सायली ही खूपच खुश होते. तर पूर्णा आजीचा हात पकडते आणि लगेच देवीच्या जवळ घेऊन जाते. तर ते नाणं देव्हाऱ्यात ठेवून पूर्णा आजी लगेच हात जोडून देवीचा आशीर्वाद घेतात. मायलेकीची लवकरात लवकर भेट घडव. पूर्णा आजीचा विश्वास हा सार्थक खरा ठरलाच पाहिजे, असं म्हणून सायली ही देवी आईकडे प्रार्थना करू लागते. तर घरातील सगळेजण खूप खुश असतात. तर अस्मिता आणि प्रियाचा जळफळाट होत असतो. अस्मिता ही प्रियाचा हात पकडून जरा बाजूला घेऊन जाते. प्रिया, तू आहेस ना प्रतिमा आत्याची मुलगी? तुला कसं काही नाही समजलं? प्रतिमा आत्या ही इथे आली आहे म्हणून या दोघींनाच कसं समजलं? मला तर कळतच नाही. अस्मिता, तुला माहिती आहे का, पूर्णा आजीला स्वतःच्या बाजूने करून घेण्यासाठी मुद्दामून सायलीने हे नाणं रांगोळीवरती ठेवलं असेल. आणि अर्जुन म्हणतो ते बरोबर आहे ना, अशा किती प्रकारची नाणी असतात सारखे. तर अस्मिता म्हणते की तसंच असेल. तर कल्पना ही पूर्णा आजीला म्हणते की खरोखरच आई, कोणत्या ना कोणत्या रूपाने आपल्या घरामध्ये लक्ष्मी आली आहे. आता आपण या लक्ष्मीचं नक्कीच स्वागत करायला हवं. तर पूर्णा आजी हो म्हणते. तर सगळे घरातील मिळून सर्वजण देवी आईचा आशीर्वाद मिळून घेतात. तर प्रिया आणि अस्मिता दोघी पण रागातच सायलीकडे पाहू लागतात. तर दुसरीकडे कुसुम ही कविता म्हणजे प्रतिमाची वाट पाहत असते. तेवढ्यातच प्रतिमा ही तेथे येते. कुसुमताई अजून पण विचारात असते. तर कुसुम म्हणते, अहो कविताताई, मी केव्हाची तुमची वाट पाहत आहे. तुम्ही लवकर का नाही आलात? तर कविता ही काहीच बोलत नाही. तर आधी आपण लक्ष्मीपूजन करून घ्यायचं का, असं कुसुम कविताला विचारते. तर कविता ही हो असं म्हणते. तर पिशवीमधून लगेच आपलं नाणं काढू लागते. मात्र तिच्या पाकिटामध्ये ते नाणंच नसतं. तर तिला आता काळजीच वाटू लागते. तर कुसुम ही कविताला विचारते, काय झालं? तर खुणावूनच ही कविता म्हणते, माझ्याकडे एक लक्ष्मीचं नाणं होतं. तर कुसुम ही कविताला म्हणते की आपल्याकडे भरपूर नाणी आहेत. तर कविता ही खुणावून सांगते की ते नाणं थोडं वेगळंच होतं. तुमची लक्ष्मी दुसऱ्यांच्या घरी गेली, त्यांचं घर संपन्न केलं, असं कुसुम कविताला म्हणू लागते. तर काही हरकत नाही असं कविता खुणावून सांगते. दोघीही मिळून लक्ष्मीपूजन करू लागतात. प्रिया आणि अस्मिता दोघी पण रूममध्ये येतात. प्रिया ही खूपच चिडलेली असते. सायली दरवेळेस माझा प्लॅन असा चौपट का करते? मला काही समजतच नाही. अस्मिता ही प्रियाला म्हणते, आपलं ना एक पॅटर्न आहे, पण फुलप्रूफ प्लॅन करते, नाहीतर सायली एकच असा प्लॅन करते, आपला प्लॅनच चौपट होतो. तर प्रिया ही खूपच रागात असते आणि म्हणते. तर प्रिया ही अस्मिताला विचारू लागते की सायलीने फराळ हे विकत आणलं होतं का? अस्मिता म्हणते, नाही ग, 2 दिवस किचनमध्येच घुसली होती सायली. तिने फराळ स्वतः बनवला होता. पण तुमच्या दोघींचा फराळ हा सेम सेम कसा काय? तर प्रिया ही मनात विचार करू लागते की अस्मिताला आता कसं गंडवावं. तर ती म्हणते, आश्रमामध्ये जेव्हा मी बनवायची ना, तेव्हा सायली नेहमी अवतीभोवती असायची. तिने माझ्याकडून रेसिपी घेतली होती, म्हणूनच तो सेम टू सेम फराळ असेल. त्यानंतर प्रिया ही विचारात पडते, मला काही कळतच नाही, सायलीचा फराळ आणि माझा फराळ सारखा कसा काय? कारण मी कुठल्या त्या रँडम बाईकडून फराळ घेतला होता आणि मगच मी इकडं आणला होता. सायलीचा पण फराळ तसाच, पण मला काही कळतच नाही. खरोखरच तो फराळ प्रतिमाने केला असेल तर एवढ्या मोठ्या श्रीमंत माणसाची बायको रस्त्यावर फराळ का विकेल? जर प्रतिमा ही पूर्णाजीच्या म्हणण्यानुसार आली असती तर लगेच इथे घरी आली असती किंवा किल्लेदाराच्या घरी गेली असती. नक्की काय चालू आहे ते मला काही कळतच नाही. असे म्हणून प्रिया म्हणते, मी जाऊ का? बाबा माझी वाट पाहत असतील, नाहीतर उशिरा गेल्यानंतर मला रागवतील. त्यानंतर अस्मिता ही प्रियाला म्हणते, हो जा, मला काय सायलीचं तोंड पाहावंच लागणार आहे, तू लकी आहेस. असे म्हणून अस्मिता प्रियाला घरी पाठवते. तर कुसुम आणि प्रतिमा दोघी पण लक्ष्मीपूजन करत असतात. तर सायली आणि अर्जुन दोघे पण रूममध्ये बसलेले असतात. सायली ही आता पण त्याच विचारामध्ये असते की कुणीतरी आलं होतं येथे. तर अर्जुन हा सायलीला विचारतो की मिसेस सायली, तुम्हाला तेव्हा काय झाले होते? तुम्ही अशा अचानक पुढे का गेल्या होता? दरवाजा उघडून तेव्हा सायली म्हणते, सर तुम्हाला सगळं सांगू का? सर, मला माझंच समजलं नाही की मी असे दाराजवळ का गेले,
पण मला असं वाटलं की खूप जवळचं मला कुणीतरी भेटायला आलं आहे, ज्यांच्याशी माझी नाळ जोडली असं. माझ्या नकळत माझी पावलं ही दाराकडे कशी गेली ही मला समजलेच नाही. पण मला असं वाटते की आता माझा शोध हा संपणार आहे. मी आतापर्यंत पूर्ण होते, आता पूर्ण होणार आहे. सर, तुम्ही म्हणाल की मी अशी का खोड्यासारखी बडबडते. तेव्हा अर्जुन हा सायलीला म्हणतो, तुम्ही बोला, मी ऐकतोय. सायली ही अर्जुनला सांगू लागते, सर, याआधी पण ही गोष्ट मला जाणवली होती. जेव्हा मी हॉस्पिटलमध्ये होते, मी शुद्धीवर आल्या आल्या कुणीतरी माझ्यासमोर येऊन उभं होतं आणि ती व्यक्ती अशी होती जी मला बळ देते आणि ऊर्जा देते, आणि तीच ऊर्जा मला आपल्या दाराजवळ जाणवली. असं मला वाटते की कुठल्या क्षणी आता ती व्यक्ती येऊन माझ्यासमोर उभी राहील. तर अर्जुन हा सायलीकडे पाहतच उभा राहतो. तर चैतन्य हा दुसऱ्या दिवशी घरी आलेला असतो. तर अर्जुन हा त्याला बाहेरच बोलवतो. मला आज कुठलीही गडबड नकोय. आज सगळं अपॉइंटमेंट सुद्धा कॅन्सल करून टाक, कारण मला लहान मुलांसाठी कपडे आणि फटाके घ्यायचे आहेत. तर चैतन्य हा अर्जुनकडे आश्चर्याने पाहत विचारतो, काय म्हणालास तू? तर अर्जुन म्हणतो, हो, कारण मिसेस सायलींना मला आता पाडव्याचं गिफ्ट द्यायचं आहे. तर इकडं कल्पना आणि सायली दोघी पण किचनमध्ये असतात. कल्पना ही सायलीला विचारते की त्या मुलांसाठी तुम्ही खूप काही करता ना? तर सायली म्हणते, हो आई, आणि ही अशी पहिलीच दिवाळी आहे ना मुलांसाठी. मुलांपासून मी आज दूर आहे. मुलं एकीकडे तर मी एकीकडे, म्हणून मला असं वाटलं की मुलांसाठी काहीतरी भेटवस्तू घेऊन जावी. तर अर्जुन हा चैतन्याला म्हणतो, मिसेस सायलींना असं वाटतंय की दिवाळी त्या मुलांबरोबर आणि मधुभाऊंबरोबर सेलिब्रेट करावी. त्यांच्या चेहऱ्यावरती ते स्पष्टपणे दिसतंय. आता त्या माझ्याकडनं पैसे घेणार नाहीत. म्हटल्यावर आपणच त्यांच्या अपेक्षा पूर्ण कराव्या. आता त्या मुलांच्या अपेक्षा वाढल्या असतील, कारण त्यांना असं वाटतं की त्यांच्या सायलीताईंचा नवरा हा खूप श्रीमंत आहे. तर चैतन्य म्हणतो, मग तो आहेच ना? अर्जुन म्हणतो, हो रे चैतन्य, पण सायली ही माझ्याकडून काही घेणार नाही. मग आता आपल्यालाच काहीतरी करायला हवं. तर सायली ही कल्पनाला विचारते, आई, मी नक्की मुलांना भेटायला जाऊ ना? तर कल्पना म्हणते, हो जा. त्यांच्यासाठी कपडे काहीतरी घेऊन जा. सायली म्हणते, हो आई, माझ्याच्याने जेवढं होईल मी तेवढं नक्की करेल. कल्पना ही खूपच खुश होते. तर अर्जुन म्हणते, सायली माझ्यासाठी, माझ्या घरासाठी खूप काही करते. आता त्यांच्यासाठी काहीतरी करण्याची माझी इच्छा आहे. तर चैतन्याला या गोष्टीचं आश्चर्य वाटू लागतं. तर इकडे सायली ही रूममध्ये येते, पर्स घेते आणि लगेच बाहेर जाण्यासाठी निघते. तर अर्जुन हा तिला अडवत म्हणतो की तुम्ही कुठं चालला आहात? सायली म्हणते, अहो, मी तुम्हाला सांगितले होते ना, मला मुलांसाठी कपडे आणि फटाके घ्यायसाठी जायचं आहे. उद्या पाडवा आहे आणि नंतर भाऊबीज, नंतर दिवाळी संपून जाईल. त्या मुलांकडे आता जायला हवं. अर्जुन हा सायलीला म्हणतो, एका क्लायंटकडे आपल्याला दिवाळीसाठी जायचं आहे. तर सायली म्हणते, मी नाही येणार. तुम्हाला जायचं असेल तर जा. जगाला काही दाखवण्याची गरज नाही. आपण नवरा बायको म्हणून कसे आहोत. तर अर्जुन म्हणतो, काहीतरी ऐका मिस सायली माझं. तर सायली ही काहीच ऐकायला तयार नसते. तर सायली ही अर्जुनला म्हणते, अजिबात तुम्ही मोळता घालू नका. ते म्हणून ती हॉलमध्ये निघून येते. तेवढ्यात चैतन्य हा अर्जुन जवळ येतो. माझं सरप्राईज हे फ्लॉप होणार का काय, असा प्रश्न हा अर्जुनला पडतो. सायली ही आश्रमामध्ये चालली आहे. तिथले मुलं लगेच त्यांना सांगतील, चिडक्या बिब्याने आम्हाला तुमच्या घरी बोलवलंय. मग माझं सरप्राईजचं काय? तर अर्जुन म्हणते, हो ना. तर अर्जुन म्हणतो, माझ्याकडे एक आयडिया आहे. असं म्हणून तो चैतन्याला प्लॅन सांगू लागतो. सायली ही कल्पनाचा निरोप घेऊन निघणार असते. धावतच चैतन्य हा खाली येतो आणि मावशी मावशी, सायली वहिनी, बघा ना अर्जुनला काय होतंय. सायली म्हणते, म्हणजे काय होते? सायली ही पर्स तिथे ठेवते आणि धावतच अर्जुनकडे जाऊ लागते. कल्पना, विमला आणि सायली तिघी पण अर्जुनकडे आल्यानंतर अर्जुन हा थंडीने कुडकुडत तेथे झोपलेला असतो. आणि येणाऱ्या पुढील भागामध्ये काय होईल ते नक्की बघा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा.